नमस्कार मंडळी, आज आपण चटपटीत अशी डाळ पालक बनवणार आहोत। त्यासाठी आपण एक पालकची गड्डी घेतलेली आहे। सकाळचा टाइम आहे त्यामुळे मी चहा बनवून घेतलेला आहे आणि कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये मी एक पालकची गड्डी व्यवस्थित स्वच्छ धुवून थोडीशी कट करून घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तुरीची डाळ टाकलेली आहे त्याच्यामध्ये। दोन्ही आपण कुकरला लावलेला आहे आणि आपण त्याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत जेणेकरून आपली डाळ आणि पालक व्यवस्थित शिजली गेली पाहिजे। आता हे बघा, झाकण लावणं चालू आहे। आता आपण गॅसवर ठेवतोय कुकरला आणि हे बघा, आता आपण काय करतो, एका साईडला कुकर ठेवलेला आहे आणि आपण एक छोटासा कांदा घेतलेला आहे। आपण इकडे जोपर्यंत आपली पालक डाळ शिजत नाही तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून ठेवणार आहोत। त्यासाठी मी छोटा कांदा घेतला, तोही व्यवस्थित बारीक कट करून घेतलेला आहे आणि आता टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो ही आपल्याला काय करायचं, अर्धाच घ्यायचा, टोमॅटो जास्त वापरायचा नाही आपल्याला। अर्धा टोमॅटोही आपल्याला बारीक कट करून घ्यायचा या पद्धतीने। तुम्ही म्हणत असाल की पालक भाजी काय, पण पालक भाजी आपण रेग्युलर पद्धतीने नवीन पद्धतीने करणार आहोत। त्यामुळे मी ही पालक भाजी खूप छान, रंगही खूप छान येणार आहे आपल्या पालक भाजीला। त्यामुळे मी ही पालक भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आज, व्यवस्थित चटपटीत अशी। तर आपण काय केलं ना, पालक भाजी आपली शिजलेली आहे। आपण कुकरचं झाकण काढून बाजूला ठेवलं आणि आपण काय केलं, एक काटा चम्मच घेतलेला आहे। त्यामुळे काय होतं, आपली डाळ खाली राहते आणि काटा चम्मचने आपली पालक भाजीची वरती निघून येते। आपल्याला काय करायचं, आता तुम्ही मी व्यवस्थित म्हणजे जाडसर कट करून घेतली होती पालक। तुम्ही जर कट नाही केली तरी चालती पालक भाजी, तशीच शिजायला टाकली तरी चालते आपल्याला। आता मी ती काटा चम्मचने काढून एका बाउलमध्ये घेतली आणि तिला व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे। डाळ मी काढलेली नाही आहे, डाळ मी कुकरमध्ये आपल्याला तशीच टाकून द्यायची ती नंतर फ्राय खाताना। हे बघा, आपली पालक भाजी आता मॅश करून झालेली आहे व्यवस्थित। तुम्ही बघू शकता किती छान अशी मॅश झालेली आहे आपली पालक भाजी। तर आपण काय करणार ना, आता इकडं थोडासा मसाला काढून घेणार। तर त्यासाठी मी काय केला, 2 ते 3 मिरच्या कट करून घेतलेला आहे। तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही इथे जास्त मिरच्या वापरू शकता। आणि त्यामध्ये मी काय 10-12 आपण लसण पाकळ्या घ्यायच्या। पालक भाजी म्हटलं काय, लसणाचा वापर थोडासा जादाच करायचा, जेणेकरून आपली पालक भाजी खूप टेस्टी होते। आणि आपल्याला काय करायचं, थोडीशी कोथिंबीर टाकून ते मिक्सरच्या भांड्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपल्याला काय करायचं, जी डाळ उरलेली होती ना त्याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मच हे करायचं, बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने। आणि इकडं आपण कढाई ठेवलेली आहे गॅसवर, त्यावरती मी जो कांदा कट करून ठेवला होता ना तो टाकायचा आणि जे मिक्सरच्या भांड्याला आपण जो लसूण मिरची फिरवली होती ना ती पेस्ट टाकून द्यायची आणि नंतर आपल्याला टोमॅटोही त्यामध्ये फ्राय करायला टाकायचा। आता मी हाफ टेबलस्पून आपण गरम मसाला टाकलेला आहे, हाफ टेबलस्पून हळदी पावडर आणि 1 चम्मच आपल्याला मिरची पावडर टाकायचं आहे। हे बघा, आणि व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, जी मॅश केलेली आपण पालक भाजी आहे ना ती आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची या पद्धतीने। हे बघा, मी पालक भाजी आता टाकलेली आहे त्याच्यामध्ये। त्याला व्यवस्थित हलवत काय करायचं, याला थोडंसं व्यवस्थित हलवायचं जेणेकरून आपली टेस्ट जी आहे इथेच येणार आहे। व्यवस्थित हलवलं नाही तुम्ही, हा मसाला व्यवस्थित फ्राय नाही झाला ना तर तुमच्या भाजीलाही टेस्ट येणार नाही। त्यामुळे व्यवस्थित हलवून घ्यायचं। आणि आता आपण जे डाळ आहे ना, डाळ आणि बेसन पीठ आहे ना जे 1 चम्मच, ते मिक्स करून आपल्याला आता याच्यामध्ये टाकून द्यायचं। एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही। तुम्हाला जर जास्त हवी असेल भाजी तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता, अर्धी वाटी। हे बघा, या पद्धतीने आता आपली भाजी तयार झालेली आहे। आणि मीठ टाकायची ॲक्च्युली मी तुम्हाला दाखवायचे विसरले, पण मीठ टाकलं आहे याच्यामध्ये। तर तुम्ही तुमच्या स्वादानुसार, तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये मीठ टाकायचं। हे बघा, एक उकळी आल्यानंतर आपल्याला काय करायचं ना, त्याला एक व्यवस्थित छानपैकी असा तडका देऊन घ्यायचा आपल्याला, जेणेकरून काय होतं, आपल्या भाजीची टेस्ट ही आणखीनच जास्त वाढणार आहे। तर त्यासाठी मी काय केलं, 1 चम्मच तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आणि ते आपण त्याच्यामध्ये फ्राय करायला टाकणार आहेत या पद्धतीने। तुम्ही बघू शकता, हलवून घ्यायचं, त्याला जळू द्यायचं नाही, मतलब जास्तच लाल नाही होऊ द्यायचा। आणि त्याच्यामध्ये 2 मिरची टाकली, आपण छोटी मिरची टाकली आपण। हे बघा, आणि 4-5 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे आपण आता या पद्धतीने। आणि व्यवस्थित असा तडका तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। तुम्ही या ठिकाणी हिंगही टाकू शकता, मी हिंग नाही टाकलं आहे। हे बघा ना, आपल्याला हा तडका जो आहे वरून टाकायचा आहे भाजीमध्ये, जेणेकरून आपली भाजी खूपच जास्त स्वादिष्ट होणार आहे।
तुम्ही बघू शकता भाजी कशी दिसते. मी ही भाजी डब्यासाठी बनवलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली भाजी कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अद्याप तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. आणि आपले असेच व्हिडिओ बघत राहा. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.